सध्या मी चला फायनली जे आहे मला वेळ मिळालेला आहे, आता मस्त निवांत आहे मी. सो म्हटलं तुमच्यासोबत आज जे काही प्रोडक्ट्स मला रिसीव झाले ते शेअर करते. सो काल मी जे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केले ना ते माझ्यासाठीचे होते, पण मी काही प्रोडक्ट्स अश्विनीसाठीही मागवले, ते आता तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, यामध्ये काही प्रोडक्ट्स जे आहेत अश्विनीसाठीही बोलवलेले आहेत. जसं हे लॉरियलचं सिरम टिंटेड सिरम फाउंडेशन आहे आणि याचा शेड माहिती आहे का, मीडियम टॅन आहे आणि ड्राय स्किनसाठी हे फाउंडेशन परफेक्ट आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा त्याचे डाग वगैरे नसतील तर खरंच हे फाउंडेशन ट्राय करा. 1000च्या जवळपास याची प्राइस आहे, पण आम्हाला कमी मिळाली. आणि हे सर्व प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करायचं कारण एकच का, तुमची ही जर ड्राय स्किन असेल आणि तुम्ही ही छानसं फाउंडेशन शोधत असाल तर तुम्हाला मदत होईल. आणि आणखी हे बरेच प्रोडक्ट मी तिच्यासाठी बोलवलेत, पण आता ते काही दाखवत नाहीत कारण बरेच प्रोडक्ट जे आहेत आमचे सेम आहेत. आणि आणखी एक गोष्ट, काल बोलण्याच्या ओघात माझं जे फाउंडेशन आहे के ब्युटीचं ते 11,000 बोलून गेले मी. सो ते 1100ला मला पडलेलं आहे. आता कंटिन्युअसली बोलायच्या नादात कधी कधी जीभ घसरते नाही का, समजून घ्या प्लीज. माहिती आहे का, ट्रिपला जाण्याआधी सुद्धा आम्हाला काहीच माहित नव्हतं ट्रिपबद्दल, आणि ट्रिपला गेल्यानंतरही माहिती आहे का, जोपर्यंत आम्ही ज्या ठिकाणावर पोहोचत नाही ना तोपर्यंत आम्हाला काहीच कल्पना नसायची. त्यामुळे जे आहे एवढी मोठी बॅग मी सोबत घेऊन गेले होते. प्रत्येकाचे 4-4, 5-5 ड्रेसेस जे आहे सोबत नेले होते. आणि रात्री घालायला नाईट सूट वगैरे ते तर वेगळेच. एवढं सर्व घेऊन गेले आणि त्यातले फक्त 2 यूज झाले, 2 किंवा 3 यूज झाले म्हणता येतील. त्यानंतर बाकी सर्व ड्रेस जसे त्या तसे रिटर्न आलेत. सो आता जे रिटर्न आलेत ते कबर्डमध्ये ठेवते आणि बाकीचे जे आहेत स्वच्छ करते. खरं सांगू का, आज माझं तर दुखतंय पोट, त्यामुळे सर्वचे सर्व क्लीन होतील असं काही नाही, पण जे शक्य आहेत ना, म्हणजे जे मशीनला घालता येतील मला ते जे आहे मी मशीनला घालते. आणि बाकी जे आहे मग ते हाताने जे धुवायचे आहेत ते उद्या वगैरे धुतल्या जातील. सो जसे नेले होते ना ड्रेस अगदी तसे रिटर्न आलेत बघा. सो झाली माझी डिवाइड करून. कपडे जे वॉश करायचे ते वेगळे ठेवलेत मी, आणि जे आता हे बाकीचे जे आहे कबर्डमध्ये ठेवून देते. अरे देवा, खरंच यावेळेसची ट्रिप तर यादगार राहणार आहे. म्हणजे विदाऊट प्लॅनिंग उठलो आणि निघालो ट्रिपला, आणि तिथेही सर्व म्हणजे बँड वाजला. काय सांगू तुम्हाला, जाऊ देत आता. चला हे पटपट मी जे आहे आवडते. आणि काय काहीच नाही. आता ना मी चाललेली आहे हॉस्पिटलला, आणि 6:15 वाजलेत. 6:30 वाजता हॉस्पिटल बंद होते. मलाही बरं नाही, म्हटलं चला दाखवून देते. आणि माझ्यापेक्षाही महत्त्वाचं काम जे यांनी मला दिलं आहे, म्हणजे त्यांचीही कामं ते मला देतात. तुला ब्रेक लागत नाहीत का? ए बाबा, स्टंट करू नको. स्टंट करू नको. तू दाखवला ना मला व्हिडिओ आज. दाखवला ना तू आज व्हिडिओ. काय झालं, स्टंट करणाऱ्याचे आहे. हां, स्टंट करायची नाही तर. आणखी 10 मिनिट जरी मी लेट झाली असते ना तर सर निघून गेले असते, आणि मला तर त्रास झाला असता तो झालाच असता. पण त्याहून जास्त त्रास म्हणजे आरोहीचे पप्पा मला प्रचंड ओरडले असते. 5 मिनिटाच्या फरकाने जे आहे माझं कामही झालं, औषधही मिळाली. चला आता पटपट घरी जाते. आता तर काही काम होणार नाहीत माझ्याच्याने, पण तुम्ही बघितलं आता पिहू म्हणजे हॉस्पिटलला स्पेशल मला सांगायला आला होता, मम्मा प्लीज आईस्क्रीम करून ठेव. सो आता घरी गेली की आधी आईस्क्रीम बनवायला ठेवते आणि त्यानंतर मग राहिलेली कामं करते.
सकाळी सकाळी आंघोळ करून झालेली आहे माझी, तरी पण घाम बघा, अगदी ओली चिंब झालेली आहे मी घामाने. बरं चला, हाय नमस्कार, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. केव्हाची माहिती आहे का, गार्डनमध्ये येऊन बसलेली होती मस्त निवांत. कारण म्हणजे भरपूर दिवस झाले देवाची भांडे घासली नव्हती. आता तुम्ही बघताय इतक्यात माझं नुसतं बाहेरगावी फिरणं जे हे चाललेलं आहे, त्यामुळे देवाची भांडे घासणं झालीच नाही. आणि म्हणजे मला आठवत नाही कधी माझी भांडी एवढी घाणेरडी झाली असतील. ते पूर्ण हिरवट झाली होती. आत्ता ती मस्त क्लीन केली आणि थोडा थकवा आला होता, कारण सकाळ असू देत काही असू देत गरमी इतकी होते ना, अस्वस्थ व्हायला होतं. त्यामुळे गार्डनमध्ये येऊन बसले आणि आत्ता जे आहे मला जरा फ्रेश वाटतंय. आणि हो, गार्डनचं इतकं नुकसान झालं आहे माझं या ट्रिपमध्ये तर जरा जास्तच झालं आहे. भरपूर झाडं सुकलीत आणि इथलं तर स्पायडर प्लांट पूर्णतः गेलं. पण ठीक आहे, माझ्याकडे स्पायडर प्लांट भरपूर आहेत, त्यामुळे पाहिजे तेवढं दुःख काही मला झालेलं नाही. पण चला आता पटपट जे आहे कसं होतं, मुलं उठायच्या आधी जर कामं आटोपलीत ना, थोडीफार जरी क्लिनिंगची जरी तर बरं पडतं. नाहीतर काय होतं, झाडू मारायचा असला अरे बाबा सरका बाजूला, पोछा मारायचा असला की अरे बाबा नका फिरू, असं जे आहे बडबड करावी लागते. म्हणून सर्व झोप नाही, तेवढं झाडू पोछाचं काम आटोपते, पण आधी पूजा आटपून घेते. सो चला आता भांडे वगैरे मी कशी घासली काय तेही दाखवते आणि माझी पूजाही मी आटोपते. सो इथे बघा सर्व जे आहेत देवाची भांडी घासून ठेवलीत, देवही मस्त क्लीन केलेत. मंदिरही बघा मस्त असं आतून बाहेरून क्लीन केलं आहे मी. आजूबाजूची टाईल वगैरेही मस्त घासून घेतल्यात, त्यामुळे सर्व मस्त असं क्लीन दिसतंय. चला आता पटकन जे आहे पूजा आवरून घेते. आजच्या दिवसातलं जे माझं सर्वात महत्त्वाचं काम होतं ते करून झालं. त्यामुळे खरं सांगते इतकं हलकं फील होत होतं. म्हणजे रात्री जी टू डू लिस्ट तयार केलेली होती त्यातलं सर्वात भारी काम मला वाटत होतं ते म्हणजे देवाची भांडे क्लीन करणं. कारण माहीत होतं तिथे मला जास्त वेळ द्यायचा आहे आज, आणि ते झाल्यामुळे खरंच मस्त फ्रेश वाटत होतं. पण त्यामध्ये बराचसा वेळ गेला, म्हणजे 9 वाजले जवळपास सर्व आटपेस्तोवर. आणि दॅट्स वाय मी ब्रेकफास्ट आणि स्वयंपाक जो आहे ते सोबत करते आहे. आता ब्रेकफास्ट बनवायला ढोकळा लावून दिला होता मी. सो मधला जो वेळ होता तेवढ्या वेळात भाजीही मी बनवून टाकली. आता फक्त राहिल्यात त्या पोळ्या. माहीत आहे का, आता असं होतं की 10च्या आधी स्वयंपाक झालेला असं वाटतं बापरे कधीही चांगला. नंतर काय, आत्ताच इतकं जास्त गरमी होतं की आत्ताही स्वयंपाक करावासा नाही वाटत. पण खिडकी वगैरे ओपन ठेवली की कशी गारगार हवा येते थोडीफार तरी सकाळी, आणि मग तिच्यामुळे तरी मग स्वयंपाकात मन लागतं. त्यामुळे स्वयंपाक ब्रेकफास्ट सर्व जे आहे मी सोबत बनवलं. मस्त तडका बनवला बघा, ढोकळ्यावर टाकला आणि चला आता मस्त माझा असा मौसूद ढोकळा तयार आहे. सो इथे ना एक महत्त्वाचं काम आजकाल ना मी पिहूला सोपवलेलं आहे, ते म्हणजे या फिशला जेवण द्यायचं. आता त्यांचीही बरीच उपासमार झाली, आम्ही 3-4 दिवस गावी होतो तर. सो पिहू त्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यांना जेवण देतो आहे. आणि जेव्हापासून सुट्ट्या लागल्या ना तेव्हापासून अगदी इमानदारीने माझा पिहू हे काम करतो आहे बरं का. झालं दूध देऊ? आता ना म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे मुलं सतत सोबत असतात, सारखी मागे असतात. त्यामुळे ना कधी असं इरिटेटही होते. पण एक विचार केला ना खूप छानही वाटतं. एकदा का शाळा सुरू झाली की म्हणजे मुलं सकाळी 7ला घरातनं गेले की 4-4 वाजेस्तोवर दिसतही नाहीत. त्यामुळे आता ना म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्यासोबत वेळ घालवायचा जो आहे मी प्रयत्न करते आहे. आणि खरं तर मी ह्या सर्व गोष्टी एन्जॉय पण करते आहे. हो माहीत आहे मला, पसारा फार करतात, आरडाओरड असतो, भांडणं असतात, त्या गोष्टींचा त्रासही होतो. पण छानही वाटतं, एक घर मस्त भरल्यासारखं. आणि दिवस कुठे जातो खरं तर कळत नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस किती मोठे असतात ना, जात नाहीत. पण मुलांमुळे म्हणजे दिवस कुठे जातो ते कळत नाही. बरं चला, जेवण वगैरे आटोपली, त्यानंतर गॅसचा ओटा पुन्हा एकदा क्लीन केला आणि ही कडधान्य काही मी भिजायला घातली होती.
मी कधीही कडधान्य ना मिक्स करूनच भिजायला घालते. म्हणजे हे खायचं राहिलं ते खायचं राहिलं किंवा प्रत्येक कडधान्याचे वार लक्षात ठेवायची वगैरे गरज पडत नाही. एक सोबत भिजायला घातलं की एक सोबत पोटात जातात. आणि माहिती आहे का, आमच्या कॉलनीमध्ये आज गावरान आंबे विकायला आले होते, तेही आमच्या गावातले. खरं तर आधी ना मलाच वाटलं की इतक्या लांब कशाला घेऊन आलेत ते, कारण गावरान आंबे आजकाल मिळत नाही, त्यामुळे ते कुठेही विकल्या जातात इझिली. पण ते दादा सकाळी सकाळी जे आहेत 2-3 कॅरेट असतात बघा, त्या टोपल्या असतात बांबूच्या, ते घेऊन येतात आणि कॉलनीमध्ये येऊन विकतात. आणि आधी आरोहीच्या पप्पाला कॉलही करतात, अरे मी आलोय, तुला घ्यायचं असेल तर घेऊन जा. आणि गावरान आंब्याची चव म्हणजे कायच सांगू तुम्हाला, अगदी छोटे छोटे असतात पण चव भारी लागते त्यांची. आणि मला अशी पिळून आंबे खायला तसेही आवडतात आणि गावरान आंबे बेस्ट असतात असे पिळून खाण्यासाठी. चला आता मला इथे म्हणजे आंबा तर एन्जॉय करायचंच आहे, पण त्यासोबत बरीचशी कामंही आटपायची आहेत. दररोज म्हणते करते करते करते, पण मुलांचं काही ना काही चाललेलं असतं, त्यामुळे कामं माझी पेंडिंग राहिलेली असतात. सो आज ना मुलांना सोबत घेतलं मी. आता इथे शूट नाही केलं, पण माझं जे कबड आहे ना बेडरूममधलं, ते दोन्हीही कबड मस्त मुलांच्या मदतीने आवरून घेतली. आरोहीने तिचे बुक्स आवरले, पिहूने त्याचे बुक्स आवरले आणि पिहूचे कपडेही आरोहीने आवरले. आणि मी माझ्या साईडचं कपाट तेवढं मस्त रचून दिलं, अगदी ब्लँकेटच्या घड्या घालण्यापासून पुन्हा एकदा तर कपडे आवरेपर्यंत सर्व कामं आरोहीने शेवटपर्यंत करू लागली आणि पिहूने सुद्धा. त्यात आमचा बराच वेळ गेला. आणि आत्ता मी डायरेक्टली भेटते आहे तुम्हाला सायंकाळी. आणि इथे मी आता काय करते आहे बघा, म्हणजे खूप सारे गंज फ्रीजमध्ये पडून होते आणि इतका गोंधळ दिसत होता फ्रीजमध्ये. तरी कालपासनंच पिहूचं चाललेलं, मम्मा दूध आहे तर आईस्क्रीम किंवा कुल्फी वगैरे बनवून दे. आईस्क्रीम तर मी यावर्षी बनवलीच नाही, कारण कुल्फीचे मोल्ड आणले आणि त्यामुळे काम इतकं सोपी झालं आहे ना, त्यामुळे मग मी कुल्फीच बनवते. आणि मुलांना आईस्क्रीमपेक्षा कुल्फी जास्त आवडते, तेही एक खूप चांगलं आहे माझ्यासाठी. सो तेच आता माझं चाललेलं, म्हटलं ठीक आहे कुल्फी बनवते मी आज. पण काय झालं, दूध तापायला ठेवला आणि 2-3 मिनिटातच त्याला उकळ आली आणि लक्षात आलं की ही कुल्फी तर काही बनणार नाही, कारण दूध फाटलं होतं. म्हणून त्यामध्ये मी आणखी जरा व्हिनेगर आणि पाणी घातलं आणि पूर्णच दूध जे आहे फाडून घेतलं. आणि अशा प्रकारे जे आहे माझं म्हणजे काहीही प्लॅन नसताना मस्त असं पनीर तयार झालं. आता पिहू खेळून आल्यानंतर जरा आरडाओरडा होणारच आहे की मला कुल्फी पाहिजे होती आणि माझ्या दुधाचं तू पनीर कसं बनवलं. पण चला, माझं उद्याच्या भाजीची सोय झाली, म्हणजे उद्याच्या भाजीचं टेन्शन मिटलं आहे माझं. आणि आणखी एक गोष्ट, बऱ्याचदा पनीर ना घरी बनवलेलं कडसर राहतं. त्याचं कारण म्हणजे आपण जे व्हिनेगर त्यात टाकतो ना, बऱ्याचदा ते आपण न धुतल्यामुळे त्यातच राहतं आणि त्याचा मग कडसर वासही येतो आणि चवही होते. सो ही एक टिप तुम्ही लक्षात ठेवा. पनीर बनल्यानंतर 2-3 पाण्याने ते छान धुवून घ्या आणि त्यानंतरच बांधून ठेवा. बरं चला, तर या छोट्याशा टिपसोबत जो आहे आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चला बाय.